अपेक्षा तो न्यायाचीही आहे 100%. जसं की आता राजीनामा झालेला आहे, पण असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे, खोटा शपथपत्र देऊन दमदाटी करून आणि इलेक्शनमध्ये निवडून येतात, असे लोकांना घरामध्ये बसवण्याची गरज आहे. आणि ज्याच्यासाठी मी याचिका टाकली आहे आणि 100% याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे. जैसे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे, तसंच मला अपेक्षा आहे की 100% याच्यामध्ये याचिकामध्ये 100% धनंजय मुंडेचा जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे. तुमच्या खरंच याचिकामध्ये काय लिहिलं होतं, काय मागणी काय होती? याचिकामध्ये हेच मागणी होती की जसे की धनंजय मुंडेने पहिल्यांदा तो जे धनंजय मुंडेने दमदाटी करून सगळे 200 बूथ कॅप्चर करून सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, सगळ्यांनी बघितलेला आहे मीडियावरती. आणि आज 200 बूथ कॅप्चर करून दमदाटी करून गुंडगर्दी करून ते निवडून आलेले आहे. ते आमची मागणी आहे. त्याच्यासाठी ते जे पर्चा आहे त्यांच्या ते आमदारकी रद्द होऊ शकते. आणि जे दुसरी गोष्ट आहे, ज्या दिवशी इलेक्शन जे छाननी होती, छाननीच्या दिवशी मी स्वतः गेली होती ऑब्जेक्शन निवेदन घेऊन. पण जे निवडणूक अधिकारी होते तिकडचे, त्यांनी माझी निवेदन घेतला, पण त्यांच्यावरती काहीही कारवाई केली नाही. तो त्या पण अडकतात या केसमध्ये. ते निवडणूक अधिकारी पण अडकू शकतो, क्योंकि त्यांनी माझी जे निवेदन दिला होता, जे छाननीच्या दिवशी मी निवेदन दिला होता की असं माझे मुलाबाळांचं नाव टाकलं आहे, पण माझं नाव टाकलं नाही आहे. अगोदर मी दिला होता, पण आता त्यावेळेस त्यांनी जरी न्याय केला होता आणि छाननीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या आणि इतकं पण सांगितलं होतं त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा जे आहे रद्द करण्यात आला आहे, असं पण सांगितलं होतं. तिकडे निवडणूक अधिकारीचे व्हिडिओ पण होते. ते पण मी मागणी केलेली आहे की तुम्ही व्हिडिओ पण काढा की निवडणूक अधिकारी पण कसं हे गुंड लोकांचे हाताखाली धरून काम करताय. हे सगळी माझी मागणी आहे. आणि जे माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं आहे, माझं नाव नाही टाकलं आहे. आणि माझे जे पूर्ण कोर्टामध्ये DVचे डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे जे कोर्ट केस चालू आहे, त्याचा पण उल्लेख काही केलेला नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.